आपल्या सगळ्यांचं स्वागत। यानंतर पाहूया टॉप 25 नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण। पुतळ्याच्या अनावरणावरून भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मुंबईच्या जांभोरी मैदानात कृष्ण जन्मभूमी न्यास समितीचा कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे येणार असल्यानं वंचित बहुजन आघाडी आक्रमक। मैदानाबाहेर बॅनर फाडून वंचितकडून निषेध व्यक्त। मुंबईतील दादर शिवाजी पार्क मैदानात भटक्या कुत्र्यांवरील कारवाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन। भटक्या कुत्र्यांसाठी जागा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची युवक काँग्रेसची मागणी। रोह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष शिल्पा धोत्रेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। नागपूर उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग। चालकानं तातडीनं गाडी थांबवत सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। पिंपरी चिंचवडमध्ये धावत्या पीएमपीएमएल बसनं घेतला अचानक पेट। चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित। नागपुरात काटोल मार्गावर गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग। दुर्घटनेत ट्रकमधील 20 पेक्षा जास्त गोवंशांचा मृत्यू। अहिल्यानगरात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर यश। गेल्या 15 दिवसात 2 जणांचा याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा। पहिलं उड्डाण 25 डिसेंबरला अर्थात नाताळच्या दिवशी होणार। गोव्यासह 4 शहरांमध्ये थेट सेवा दिली जाणार। मुंबईच्या फॅशन शोमध्ये झळकली भंडाऱ्याची टसर सिल्क साडी। गोपीचंद निनावे यांच्या ग्रीष्मा हँडलूममध्ये तयार झालेली टसर सिल्कची करवती साडी मुंबईतल्या मराठी फॅशन शो वीकमध्ये। ॲपलकडून नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीचा शोध सुरू। नव्या वर्षात ॲपलला नवीन सीईओ मिळावा यासाठी कंपनीचे प्रयत्न। स्टेट बँक ऑफ इंडियानं 30 नोव्हेंबरपर्यंत एसबीआय आणि योनो लाईटद्वारे ऑनलाईन एमकॅश पाठवण्याची सुविधा बंद करण्याची केली घोषणा। व्हिएतनाममध्ये भूस्खलनामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण। हाँगकाँग इथे झालेल्या भूस्खलनात 3 जण बेपत्ता। आणि यानंतर पाहूया हेडलाईन।